महाराष्ट्र 100% वेगळं असतं. तुमचे इतर आमदारांशी सुद्धा म्हणजे मला वाटतं अक्रॉस द पार्टी लाईन खूप चांगले संबंध आहेत. तर लॉबीमध्ये कसल्या गप्पा चाललेल्या असतात? लॉबीमध्ये खूप गप्पा चालू असतात आमच्या. म्हणजे असं किती वेळेस झालं, आम्ही आतमध्ये खडाजंगी करतो. तर कारण असं आहे, मी माझ्या मते साधारण एक 94-95ची गोष्ट असेल. माझे वडील तालिका अध्यक्ष होते. त्यामुळे मी खास बघायला गेलो होतो त्यांना. तालिका अध्यक्ष चेअरवरती तालिका अध्यक्ष असं सभागृह, मला पहिलं असं आवड होती. मी तासन तास गॅलरीतनं सभागृह पाहिलं. त्यामुळे मला असं तेव्हा वाटत होतं की मला आता खाली उतरून बसायचं. असं कधी वाटलं नाही, पण मला असं क्युरिओसिटी, माझं आहे की मला एखाद्या गोष्टीचा प्रश्न पडला ना, तो उत्तर मिळेपर्यंत माझं वाचन चालू असतो. मी रिसर्च करेल, काही करेल, पण जो प्रश्न पडेल तो सोडवायचा. तर मी दादांना तालिका अध्यक्ष असताना गॅलरीतनं आम्ही सगळ्यांनी पाहिलं होतं. तर गॅलरीत ते वर बसले होते आणि काहीतरी प्रश्नांवर फुल खडाजंगी चालू होती. इकडचे आमदार तिकडचे आमदार असे ॲग्रेसिव्ह होते सगळं. आणि ते सगळं संपल्यानंतर संध्याकाळी ते चेअरवरनं उतरले, आम्ही गॅलरीतनं खाली उतरलो. लॉबीमध्ये येता येतं आमदारावर आम्ही लॉबीमध्ये आलो होतो. मी तर लहानच होतो. मी साधारण किती 4थी-5वीत असेल मी. बरं. त्यावेळेस मी पाहिलं लॉबीमध्ये निवांत गप्पा मारतात आणि वरनं गॅलरीतनं पाहिलं तो 2 आमदार फुल भांडत होते. मंत्र्यांना ॲज गुड ॲज, म्हणजे आता जाऊन गचंडून हाणामारी करतील असं सगळं सिच्युएशन. आणि लॉबीमध्ये आलं एकदम निवांत गप्पा मारतात. हे आत्ता भांडत होते वरती, म्हणलं इथे आता गप्पा मारतात. नाही म्हणलं, हे असंच असतं, याला लोकशाही म्हणतात. त्यातले आतमध्ये ते त्यांच्या मुद्दा मांडत होते, बाहेर आले व्यक्ती म्हणून ते मित्र आहेत, पण तत्व म्हणून ते 2 पक्षाची वेगवेगळी विचारधारा मांडतात आणि तो मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे सभागृहात जे होतं तेच लॉबीमध्ये होईल असं नाही. लॉबीमध्ये आम्ही सगळे चांगल्या गप्पा मारत असतो. आणि मुळात काय झालं की वडिलांमुळे माझे पूर्वीपासून सगळ्यांबरोबर संबंध आहेत. अक्रॉस द पार्टी लाईनही आहेत आणि विदिन द पार्टी सुद्धा आहेत. त्यामुळे जवळजवळ त्या 288 पैकी एक 50-60 आमदारांचे तर जुन्याच ओळखी आहेत माझ्या. त्यामुळे मला ते थोडं सोपं जातं आणि बोलका स्वभाव असल्यामुळे सहज ऍडजस्ट येऊन जातं सगळीकडे. खरंय खरंय. आणि मला असं वाटतं की बबनराव पाचपुते